पर्वताचे 5 गुण। भन्ते नागसेन। पब्बतस पंच अंगानी गहेतब्बानीति य वदेसी कतमानी तानी पंच अंगानी गहेतब्बानीति। यथा महाराज पब्बतो अचलो अकंपितो असंपवेधी एवमेव खो महाराज योगिना योगावचरेन सम्मानने विमानने सक्कारे अक्कारे गरुकारे अगरुकारे इसे ऐसे निंदाय पसंसाय सुखे दुःखे इठ्ठानिठ्ठेसु सब्बथ रूपसद्दगंधधर स्फोट बब्धम्मेसु रजनीयेसून रज्जितबुं दुस्सनीयेसून दुस्सितबुं मुह्यनीयेसून मुह्यितबुं कंपितबुं चलितबुं पब्बतेन विय अचलेन भवितबुं। इद महाराज पब्बतस पठम अंग गहेतबं भासितं पेत महाराज भगवता देवातिदेवेन सेलो यथा इघ्नो वातेन समीरति एवं निंदाप संसासु समिंजंती पंडिताती। ते नागसेन, तुम्ही म्हणता की पर्वताचे 5 गुण असले पाहिजे, तर ते 5 गुण कोणते? महाराज, पर्वत अचल, अकंप्य आणि स्थिर असतो। त्याचप्रमाणे योगसाधना करणाऱ्या भिक्षूंनी सन्मान, अपमान, सत्कार, दुत्कार, प्रतिष्ठा, अप्रतिष्ठा, यश, अपयश, निदा, प्रशंसा, सुख, दुःख, इष्ट, अनिष्ट आणि सर्वच रूप, शब्द, गंध, रस, स्पर्श इत्यादी धर्माच्या मोहक स्वरूपापासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे। द्वेषास कारण ठरणाऱ्या धर्माविषयी द्वेष करू नये। मोह उत्पन्न करणाऱ्या धर्माविषयी द्वेष करू नये। मोह उत्पन्न करणाऱ्या धर्मासंबंधी कधीच मोह उत्पन्न होणार नाही याची काळजी बाळगली पाहिजे। त्यापासून कधी विचलित होऊ नये। अगदी पर्वतासमान अचल आणि स्थिर झाले पाहिजे। महाराज, पर्वताचा हाच पहिला गुण असाव्यास पाहिजे। महाराज, देवाधिदेव भगवान बुद्धांनी म्हटलं सुद्धा आहे की ज्याप्रमाणे एकदम घनदाट असा पर्वत कधीही वायाने हालत नाही किंवा डोलत नाही, त्याचप्रमाणे पंडित पुरुष निंदा किंवा प्रशंसेने मुळीच अस्थिर व चंचल होत नाहीत। पुंचप्र महाराज पब्बतो थद्धोन केनची संसठ्ठो एवमेव खो महाराज योगिना योगावचरेन थद्धेन असंसठेन भवितबं केनची संसग्गो करणीयो। इद महाराज पब्बतस द्वितीय अंग गहेतबुं भासितं पेत महाराज भगवता देवातिदेवेन असंसठ्ठ गहठ्ठेहि अनागारेहि चुभयम् अनोक्सारिमप्पिच्छ महाब्रूमी ब्राह्मणती। महाराज, आणखी कठोर पर्वत कधी कोणाशी लागाबांधा लावित नाही, तर तो एकटाच आपल्या मस्तीत पडून राहतो। त्याचप्रमाणे योगसाधना करणाऱ्या भिक्षूंनी कोणाशीही भेटीगाठी घेण्यासंबंधी कठोर होऊन राहिले पाहिजे। संसर्गापासून दूर एकांतात मग्न राहिले पाहिजे। महाराज, पर्वताचा हाच दुसरा गुण असला पाहिजे। महाराज, देवाधिदेव भगवान बुद्धांनी म्हटले आहे की गृहस्थ आणि प्रवर्जित यांच्याशी अधिक संसर्गन ठेवता एकटेच आपल्या साध्याची वाटचाल करणाऱ्या अल्पेच्छू अशा प्रवर्जितास मी श्रेष्ठ ब्राह्मण आहे असे मानतो। पुंचप्र महाराज पब्बते बीजन विरुहती एवमेव खो महाराज योगिना योगावचरेन सकमांसे किलेसान विरुहापेतब्बा। इद महाराज पब्बतस तियम अंग गहेतबुं भासितं पेत महाराज थेरेन सुभूतिना रागुप संहित चित्तम यदा उपपज्यते मम स्यम्व पच्चवेक्षामि एकगोत दमेमह रजसे रजनीयेच दुस्सनीयेच दुस्से मुह्यसे मोहनीयेच निखमस्सु वनातुव विशुद्धान अयम वासो निम्मलान तपस्सिन माखो विशुद्ध दुसेसी निखमस्सु वनातुवंती। महाराज, आणखी पर्वतावर बी रुजत नसते। त्याचप्रमाणे योगसाधना करणाऱ्या भिक्षूंनी आपल्या मनात कधीच क्लेश रुजू देऊ नये। महाराज, पर्वताचा हाच तिसरा गुण असला पाहिजे। महाराज, स्थविर सुभूती यांनीही म्हटले आहे की माझ्या मनात जेव्हा मनोविकार उत्पन्न होतात तेव्हा मी ते पाहून घेतो आणि स्वतः एकटाच त्यांचे निर्दालन करीत असतो। जर तुम्ही वासना उत्पन्न करणाऱ्या धर्माकडे पाहून वासनायुक्त होत असाल,
द्वेष उत्पन्न करणाऱ्या कर्माकडे पाहून द्वेषी होत असाल आणि मोहक वस्तूंना पाहून मूढ बनत असाल तर या वनातून खुशाल निघून जा. निर्मळ मनाच्या विशुद्ध तपस्व्यांचीच ही भूमी आहे. आपल्या दुर्गुणाने ही भूमी अपवित्र करून घेऊ नका. या वनातून तत्काळ निघून जा. पुंचप्र महाराज पब्बतो अच्चौगतो एवमेव खो महाराज योगिना योगावचरेन याच्चौगतेन भवितव्य. इद महाराज पब्बतस चतुर्थ अंग गहेतव्य. भासितंपेत महाराज भगवता देवातिदेवेन पमाद अपमादेन यदा नुदती पंडितो पन्यापासादमारुह असोको सोकिनीन पजंग पब्बतठ्ठो भूमठ्ठे धीरो बाले अवेखतीती. महाराज याशिवाय पर्वताचे शिखर फार उंच असते. त्याचप्रमाणे योगसाधना करणाऱ्या भिक्षूंनी सुद्धा आपल्या ज्ञानाची उंची गाठाव्यास पाहिजे. महाराज पर्वताचा हा चौथा गुण असाव्यास पाहिजे. महाराज देवाधिदेव भगवान बुद्धांनी सुद्धा म्हटले आहे की ज्यावेळी पंडित पुरुष अप्रमादाने प्रमाद दूर करतो त्यावेळी तो प्रज्ञेच्या उंच सोपानावर चढून शोकमुक्त होऊन शोकाकून अज्ञ लोकांना बघत असतो. जसे की एखाद्या पर्वत शिखरावर चढलेला माणूस खालच्या लोकांना बघत असतो. पुंचप्र महाराज पब्बतो अनुन्नतो अनोन्तो एवमेव खो महाराज योगिना योगावचरेन उन्नतावनतीन करणीया. इद महाराज पब्बतस पंचम गहेतव. भासितंपेत महाराज उपासिकाय चूळसुभद्दाय सकस्मणे परिकित्तयमानाय लाभेन उन्नतो लोको अलाभेंच ओंती लाभालाभेन एकत्था तादिसा समना ममाती. महाराज आणखी पर्वताला कधी उचलले जाऊ शकत नाही किंवा जमिनीत गाडल्याही जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे योगसाधना करणाऱ्या भिक्षूंनी इतरांच्या स्तुतीमुळे चढून जाऊ नये किंवा निंदेमुळे खचूनही जाऊ नये. महाराज पर्वताचा हाच पाचवा गुण असला पाहिजे. महाराज आपल्या भिक्षूंनी वाखाणे करीत असता लहान सुभद्रा म्हणाली होती की संसारातील लोक लाभ झाला असता फुगून जातात आणि अलाभामुळे खट्ट होतात, परंतु माझे श्रमण लाभ आणि हानी या दोन्ही अवस्थेत समान भावगुणाने स्थिर राहतात. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.